राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे बाप्पाच्या आगमनाचं। मी सध्या मुंबईच्या दादर सुविधाच्या गल्लीमध्ये, सुविधाची गल्ली आणि आसपासच्या सर्व गल्ल्या गणेश भक्तांच्या गर्दीनं बहरून गेलेल्या आहेत, फुलून गेलेल्या आहेत आणि पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं लाडक्या गणपतीचं पूजा साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा भरलेल्या आहेत। नागरिकांची तोबा गर्दी सध्या पाहायला मिळते। फळं, फुलं आणि लाडक्या बाप्पाला चढवल्या जाणाऱ्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत सध्या मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीतही मोठी वाढ झालेली आहे। यामुळे झेंडू सध्या बाजारामध्ये चांगलाच भाव खाऊन जातोय। 100 रुपये दराने त्याची विक्री होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। निशिगंधा फुलांचे पण दर वाढलेले आहेत। त्यासोबतच जे साहित्य आहे जे बाप्पांच्या डेकोरेशनसाठी वापरलं जातं त्याचेही दर वाढलेले आहेत। फळांचे दर वाढलेले आहेत, फुलांचे दर वाढलेले आहेत। त्यामुळे गणपती बाप्पाचं स्वागत तर करायचं आहे, भक्ती तर करायची आहे आणि बाप्पाला नाचत गाजत घरात तर आणायचं आहे, पण त्यासाठी मोजावे लागणारे जे पैसे आहेत ते वाढलेले आहेत। त्यामुळे गणेश भक्तांमध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर सुद्धा सध्या पाहायला मिळतोय। पण या सगळ्यांच्या वर जी भावना आहे ती म्हणजे गणपती बाप्पा घरी येत आहेत, त्यांची मनोभावे पूजा करायची आहे। सणासुदींचे दिवस आहेत आणि मुंबईकर यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजायला, वाटेल ते करायसाठी तयार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मुंबईचा दादर परिसर असू द्या, भुलेश्वर परिसर असू द्या, माटुंगा फुल मार्केट असू द्या, सर्व ठिकाणी सध्या गणेश भक्तांची गर्दीच गर्दी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।